नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खिशाला थेट परिणाम करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. तुम्ही रोजच्या बातम्यांमध्ये सोशल मीडियावर एक गोष्ट ऐकत असाल, रुपयाची किंमत कमी होतीये. पण याचा अर्थ काय आणि हे थांबेल की नाही? तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या घरातले खर्च, तुमचा EMI, पेट्रोलचे वाढलेले दर या सगळ्याचा संबंध थेट अमेरिकेत किंवा युरोपमध्ये चाललेल्या घडामोडींशी कसा जोडलेला आहे? चला तर मग 1947 मध्ये जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा एका अमेरिकन डॉलरची किंमत फक्त 3.3 रुपये होती. पण आज तोच डॉलर जवळपास 96 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हा आकडा खूप मोठा आहे, नाही का? इंडियन रुपया आता आशियातील सर्वात कमजोर करन्सीजपैकी एक बनत चालला आहे. आता अनेकांना वाटेल की अरे यात काय एवढं, फक्त अमेरिकेचं डॉलर मजबूत होतोय म्हणून आपला रुपया खाली जातोय. पण खरी गोम इथेच आहे. वस्तुस्थिती जास्त धक्कादायक आहे. गेल्या 2.5 वर्षात भारतीय रुपयाची किंमत पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत तब्बल 22% घसरलीये. होय, पाकिस्तान. आणि एवढंच नाही तर बांगलादेशच्या टक्क्यासमोरही आपला रुपया गेल्या वर्षभरात 10% कमकुवत झालाय. म्हणजे हे नेमकं कसं शक्य आहे? सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपला रुपया का घसरत आहे. जेव्हा आपण डॉलर आणि रुपयाच्या नात्याबद्दल बोलतो तेव्हा एक साधं गणित लक्षात ठेवा. डॉलरच्या तुलनेत रुपया तेव्हा कमजोर होतो जेव्हा आपण विदेशातून वस्तू जास्त विकत घेतो, आयात, आणि विदेशात कमी विकतो, निर्यात. रुपया घसरणे म्हणजे आपल्याला जास्त वस्तू विकत घ्याव्या लागतात किंवा आपल्या देशाला जास्त पैसे मोजावे लागतात. उदाहरणार्थ तेल. भारत खूप तेल विदेशातून विकत घेतो. रुपया कमजोर झाला की विदेशातून तेल किंवा इतर वस्तू आणायला आपल्याला जास्त रुपये द्यावे लागतात. साहजिकच यामुळे तुमच्या गाडीचे पेट्रोल, डिझेल आणि अगदी घरातल्या वस्तूंची वाहतूक सुद्धा महाग होते. मग साहजिकच प्रश्न पडतो की असं होतंय तरी का? बातम्यांमध्ये बऱ्याचदा सांगितलं जातं की जगात कच्च्या तेलाचे म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत किंवा इराणचं युद्ध सुरू आहे म्हणून हा सगळा परिणाम होतोय. पण खरंच हेच एकुलतं एक कारण आहे का? कारण विचार करा, जर फक्त तेलाचे भाव हेच कारण असतं तर पाकिस्तान आणि बांगलादेशची अवस्था तर आपल्यापेक्षा वाईट असायला हवी होती ना? कारण भारत आपल्या गरजेचा 88% तेल बाहेरून आणतो, पण पाकिस्तान 83% आणि बांगलादेश तर चक्क 97% तेल आयात करतो. तरीही त्यांची करन्सी आपल्या रुपयात की पडली नाहीये. म्हणजे इथे नक्कीच काहीतरी वेगळंच शिजतंय. तो धोका आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आउटफ्लो किंवा सोप्या भाषेत फॉरेन इन्व्हेस्टरची भीती. जेव्हा विदेशी गुंतवणूकदार आणि कंपन्या भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल घाबरतात तेव्हा ते काय करतात? ते आपला पैसा काढायला लागतात. FDI आउटफ्लो म्हणजे काय हे समजून घ्या. फॉरेन कंपनीज आणि इन्व्हेस्टर्स भारतातून पैसा काढून दुसऱ्या देशात नेत आहेत. विचार करा, जर तुमच्या घरातून कोणी मोठ्या गुंतवणूकदाराने पैसे काढले तर तुमच्या घराची आर्थिक स्थिती डळमळीत होते, नाही का? देशाचंही तसंच होतं. परदेशी कंपन्या भारतातून पैसा का काढत आहेत याचे अनेक कारणे आहेत. काही कंपन्यांना दुसऱ्या देशांमध्ये चांगले टॅक्स कायदे किंवा सोपे धोरणे, पॉलिसीज दिसतात, तर काही मोठ्या कंपन्यांना वाटतं की इतर ठिकाणी जास्त नफा मिळेल. हा पैसा बाहेर गेल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरचा दबाव वाढतो आणि याच भीतीमुळे आपला शेअर बाजार, स्टॉक मार्केट इतका अनस्टेबल झाला आहे. जेव्हा मोठे विदेशी गुंतवणूकदार त्यांचा पैसा काढतात तेव्हा बाजारात मोठी घसरण होते. सामान्य गुंतवणूकदारांना वाटतं की काहीतरी मोठं संकट येत आहे आणि ते सुद्धा घाईघाईने SIP मधून किंवा म्युच्युअल फंडमधून पैसा काढायला लागतात. आता बोलूया महागाई, इन्फ्लेशनबद्दल, जो तुमच्या रोजच्या जीवनावर सर्वात मोठा परिणाम करतोय. महागाई म्हणजे काय? महागाई म्हणजे वस्तूंच्या किमती वाढणे. कल्पना करा, तुम्ही तुमच्या जवळच्या किराणा स्टोअरमध्ये गेलात. गेल्या महिन्यात जो तांदूळ 100 रुपयांना मिळत होता तो आता 110 रुपयांना मिळतोय. म्हणजे तुमच्या 100 रुपयांची किंमत कमी झाली. महागाई वाढल्यामुळे तुमच्या घरखर्चाचे बजेट पूर्णपणे बिघडते. सर्वात वाईट गोष्ट काय आहे? तुमचा पगार तेवढाच आहे पण वस्तू महाग होत आहेत. म्हणजे तुमच्या पगाराची जी खरेदी करण्याची ताकद, परचेसिंग पॉवर आहे ती कमी होतीये. तुमच्या बँक खात्यात आकडे तेच दिसतील पण त्या पैशातून तुम्ही कमी वस्तू विकत घेऊ शकाल. या सगळ्याचा दुसरा मोठा परिणाम म्हणजे तुमच्या EMI वर. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवते. व्याज दर वाढले की तुमच्या होम लोन किंवा कार लोनचा मासिक हप्ता, EMI थेट वाढतो. अचानक तुमच्या महिन्याच्या खर्चात मोठी भर पडते, ज्यामुळे EMI स्ट्रेस वाढतो. या सगळ्याचा सर्वात जास्त फटका बसतो तो मध्यमवर्गीय कुटुंबांना. चला पाहूया आपल्या रोजच्या जीवनात काय बदल होतात. अर्थव्यवस्था मंदावली की कंपन्या नवीन नोकऱ्या देणे थांबवतात किंवा कर्मचाऱ्यांवर जास्त काम करण्याचा दबाव, जॉब प्रेशर आणतात. लहान व्यवसाय, स्मॉल बिझनेस, जसे की तुमचे शेजारचे रेस्टॉरंट किंवा स्टेशनरी दुकान यांचा धंदा हळू होतो.
विक्री कमी होते आणि त्यांच्यासाठी जगणं कठीण होतं. तसेच रुपया कमजोर झाल्यामुळे विदेशातून येणाऱ्या वस्तू महाग होतात. तुमचा नवा मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर गॅजेट्स आता जास्त किमतीत मिळतील. तुमच्यासाठी या गोष्टी विकत घेणे अधिक कठीण होते. तुम्ही बघितलं, या समस्या फक्त युद्धामुळे किंवा जागतिक तणावामुळे नाहीयेत. हा गुंतवणूकदारांचा विश्वास, देशाची धोरणे आणि जागतिक अस्थिरता या सगळ्याचा परिणाम आहे. या कठीण आर्थिक काळात सर्वसामान्य माणसाने आपला कष्टाचा पैसा सुरक्षित कसा ठेवायचा यावर आता आपण लक्ष केंद्रित करूया. इथली सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपले सगळे पैसे एकाच ठिकाणी अजिबात न ठेवणं. जसं आपण घरात महिन्याचे पैसे एकाच डब्यात न ठेवता सुरक्षेसाठी थोडे इकडे थोडे तिकडे लपून ठेवतो ना, अगदी तसंच आपली सगळी पुंजी चुकूनही एकाच जागी गुंतवायची नाही. आणि यासाठी एक अतिशय सोपा सुवर्ण नियम आहे, 10%. आपल्या एकूण बचतीपैकी किमान 10% रक्कम तरी अशा ठिकाणी असलीच पाहिजे जिथे ती 100% सुरक्षित राहील, म्हणजे त्याचं मूल्य कधीही कमी होणार नाही. मग प्रश्न येतो की हे 10% पैसे ठेवायचे कुठे? बघा, शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड चांगला परतावा नक्कीच देतात, पण तिथे जोखीमही असते. म्हणूनच ते 10% पैसे सुरक्षित फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये असायला हवेत. हे म्हणजे आपल्या गल्लीतल्या किराणा दुकानाच्या गल्ल्यासारखं आहे, एकदम भरोशाचं आणि सुरक्षित. उद्या बाजार कितीही पडला तरी तुमचा हा गादीचा पैसा सुरक्षित राहील. थोडक्यात सांगायचं तर पैशांची ही सुरक्षित गादी बनवण्यासाठी या 3 सोप्या गोष्टी नक्की करा. पहिली गोष्ट, सगळे पैसे जोखमीच्या शेअर्समध्ये अजिबात टाकू नका. दुसरी, आजच बँकेत जाऊन एक RD म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट सुरू करा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आर्थिक शिस्त. महिन्याला पगार झाला की त्यातले काही पैसे न चुकता बाजूला काढायचेच, हा नियम पाळा. आता वळूया म्युच्युअल फंडांकडे. बाजार पडल्या पडल्या घाबरून जाऊन आपले फंड विकून टाकण्याची घाई का चुकीची आहे ते आता बघूया. एका खऱ्या मिड कॅप फंडचंच उदाहरण घेऊया. डिसेंबर 2023 तो अगदी सर्वोच्च स्तरावर होता. त्याची किंमत 130 रुपये होती. नंतर अचानक तो 24% पडला आणि 98 वर आला. साहजिकच अनेकांनी घाबरून पैसे काढून घेतले. पण ज्यांनी थोडा संयम ठेवला त्यांचा फंड काही दिवसांतच रिकव्हर होऊन परत 122 वर गेला. त्यानंतर इराणचं युद्ध सुरू झालं आणि तो पुन्हा 92 वर घसरला. सांगायचं तात्पर्य एवढंच की बाजारात जो खाली पडतो तो पुन्हा वरही येतोच, पण तुम्ही पडल्या पडल्या घाबरून विकलं तर तुमचा कायमचा तोटा नक्की होतो. ही एक ओळ मला खूप भावते आणि ती किती चपखल आहे बघा. बाजारातील चढ उतार हे शेतीसारखे असतात. जो संयम ठेवतो त्यालाच पीक मिळतं. जसं आपण आज पेरणी करून लगेच उद्या पीक कापत नाही ना, तसंच आपल्या गुंतवणुकीलाही वाढण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. म्हणूनच आजच्या या अस्थिर काळात आपण काही चुका कटाक्षाने टाळायला हव्यात. पहिली म्हणजे फक्त 20% तोटा दिसतोय म्हणून आंधळेपणाने आपले म्युच्युअल फंड विकू नका. दुसरी चूक, आपली 100% बचत फक्त सोनं, शेअर्स किंवा एकाच ठिकाणी कधीच गुंतवू नका. आणि तिसरी, आपल्या फंडांचं वेळोवेळी विश्लेषण करण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. डोळसपणे गुंतवणूक करा. मित्रांनो, अर्थव्यवस्था, डॉलरचे भाव, शेअर बाजार हे सगळं आपल्या हातात नाहीये. ते असं खालीवर होतच राहणार. पण शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. बाजार तर पडतोय, पण तुमची आमची तयारी भक्कम आहे का? आपले कष्टाचे पैसे खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत ना? आजच या गोष्टीचा शांतपणे विचार करा. कारण शेवटी आपला कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवणं आणि तो वाढवणं ही पूर्णपणे आपलीच जबाबदारी आहे. चला तर मग अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासोबत पुन्हा भेटूया.